आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन गेले 3 तास या ठिकाणी समता वॉरियर या संघाच्या मालकीन आमच्या वहिनीसाहेब ज्योती सुभेदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता ज्योतिताई सुभेदार त्याचप्रमाणे सन्माननीय रुपालीताई पाटील धनश्री सुभेदार या ठिकाणी खेळाडूंचा परिचय करून घेण्याकरता जाणार आहेत। त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे खजिनदार सुनील कोपकर यांची सुकन्या हिला देखील मी विनंती करतोय आपण देखील मैदानात जायचंय। गतवर्षीचे विजेत्या संघाचे मालक सन्माननीय अंकुशराव मोरे या ठिकाणी उपस्थित झाले। आपणास देखील मी विनंती करतोय आपण देखील खेळाडूंचा परिचय करून घेण्याकरता मैदानात चलूया। पटूनी उतर मरदा तू मैदानी मारबाजी सोड नको खेळ अभिमानी पटूनी उतर मरदा तू मैदानी मारबाजी सोड नको खेळ अभिमानी आली नामी संधी मार रे मुसंडी आली नामी संधी मार रे मुसंडी तुझ्या सगळे घाट कोपर प्रतिष्ठान बोले कबड्डी 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 Toss. Captain. The captain, please. योगराज जापकर आणि एका बाजूला आई शिम्रादेवी वॉरियर्स समता वॉरियर्स हियर वी गो फ्लिप द कॉइन टॉस आणि टॉस जिंकलेला आहे संघ आई शिम्रादेवी वॉरियर्स। आई शिम्रादेवी वॉरियर्स पहिल्या अंगण की चढाई स्टार्ट्स काउंटडाउन।
1 मे रोजी होणाऱ्या घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान जे शिबिर आम्ही आयोजित केलेले आहे, या शिबिराकरता समता वॉरियर या संघाच्या मालकीन ज्योतिताई सुभेदार यांच्याकडून 10,000चं पारितोषिक आम्हाला या ठिकाणी मिळालेले देणगी मिळाली आहे. आम्ही वहिनींचं या ठिकाणी घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतोय. वहिनींना मी या ठिकाणी विनंती करतोय, आपण सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. 6 5 4 3 1 ले पंगा खेल कबड्डी. पहिली चढाई समता वॉरियर्स. एकदा जोरदार मला या कार्यक्रमाला बोलल्याबद्दल मी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मी खूप खूप आभार मानते. एवढा भव्य प्रमाणात हा प्रोग्राम असेल अशी कल्पना नव्हती आणि खूप छान वाटलं या कार्यक्रमाला येऊन. असंच वरचेवर कार्यक्रम ठेवा, तरुणांसाठी खूप छान वाटतं. हे पदयात्रा, आरत्या, टाळ यापेक्षा मुलांसाठी, तरुणांसाठी अशा स्पर्धा ठेवल्या तर नवीन काहीतरी त्यांच्यामध्ये निर्मिती होईल अशी मी आशा व्यक्त करते आणि हा कार्यक्रमाला खूप मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद ज्योतिताई, आपण या ठिकाणी सर्व खेळाडूंना आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आपण शुभेच्छा दिल्या त्याबद्दल. बाजूला जर आपण पाहिलं तर छान अशी सुरुवात आहे. म्हणजेच 2-0 समता वॉरियर्स. 5च्या कव्हरमध्ये शिमरादेवी वॉरियर्स विरुद्ध हा सामना सुरू आहे. सुयोग रचापकर या ठिकाणी चढाईसाठी बंगाल वॉरियर्स यांनी प्रतिनिधित्व केलेलं. प्रो कबड्डी काही आपण निवडक खेळाडू पाहिलेत की जे प्रोबेबलमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. पुणेरे पलटन्स, बंगाल वॉरियर्स, त्यानंतर यू मुंबा प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले नाही. मात्र एक सिलेक्शन म्हणून काही खेळाडूंना संधी मिळाली. दुसऱ्या दिवसाचा अतिशय महत्त्वाचा खेळाडू शुभम, कालच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार त्याच्या नावावर आहे. तो हा खेळाडू शुभम. धन्यवाद. सुयोग 5च्या कव्हरमध्ये 3, 4, 5 जेव्हा खेळाडू क्रीडांगणावर असतात तेव्हा तुम्हाला तुमचं कौशल्य, स्किल दाखवावी लागते. मी टो टच करू शकतो किंवा रनिंग हँड टच किंवा निश्चितपणे फ्लाइंग देऊन देखील छान अशी पॉईंट्स आपल्या संघासाठी घेऊ शकतो. अशा पद्धतीने तयार झाणारे कित्येक खेळाडू आपण प्रो कबड्डी आल्यामुळे वेगवेगळ्या स्किल्स पाहायला मिळाल्या. डुबकी किंग म्हणून प्रदीप नरवालला पाहिलं आणि असं वाटलं होतं की ज्यावेळेस रिशांक देवाडेगाने 28 एका मॅचमध्ये मिळवले, त्यानंतर लगेच 30 रोहितने आणि प्रदीप नरवालने लगेच 32 ते 34 मिळवले एकाच मॅचमध्ये पॉईंट्स. सिद्धार्थ देसाई युवा खेळाडू ज्याने सुनील शिंगरे पदार्पणातच सुनील शिंगरे माझी आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सुनील शिंगरे. थर्ड रे. आज या कबड्डी स्पर्धेला सदिश्य भेट देण्याकरता गत वर्षाचे विजयी संघाचे मालक सन्माननीय अंकुशराव मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही आमच्या घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. मी सन्माननीय संस्थेचे कार्याध्यक्ष हेमंत ओडणकर आपणास विनंती करतोय. सन्माननीय अमरबाई सिंग, आपणास माझी विनंती राहील आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय अंकुशराव मोरे. कांता सावंत, आपणास देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. कार्यकारिणी सदस्य कांता सावंत. आणि फार मोठे योगदान यांचं महामुंबई कबड्डी लीगसाठी देखील जे पहिलं पर्व कांदिवली या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळेस देखील अंकुश मोरे सरांच्या माध्यमातून एक फार मोठं योगदान होतं. आणि येणाऱ्या दिवसात देखील आपल्याला खूप चांगल्या अशा लीग्स पाहायला मिळतील आणि अशा
व्यक्तिमत्वाचा नेतृत्व आणि छान असं कर्तृत्व असलेल्या व्यक्तिमत्वाचा विकास ज्या पद्धतीने वेगळ्या खेळाडूंना जे ते योगदान मार्गदर्शन देतात, अंकुजी मोरे यांचा सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. 5च्या कव्हरमध्ये पुन्हा एकदा 7 नंबर शुभम. विकास हुतेकर आपणास माझी विनंती राहील. सन्माननीय मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे माजी खजिनदार कार्यकारिणी सदस्य सुनील शिंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करूया. विकास हुतेकर कार्योपाध्यक्ष. त्याचप्रमाणे कार्यकारिणी सदस्य कांता सावंत यांचा देखील या ठिकाणी सन्मान करतो आहोत. घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. कांता सावंत. मदनभाई आपणास माझी विनंती राहील. सन्माननीय कार्यकारिणी सदस्य कांता सावंत यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. छान कव्हर आपण पाहिली. राईट टर्न किरण वागज सुयोग. जोपर्यंत शुभम आतमध्ये तोपर्यंत नेहमी सामन्याचं गणित समीकरण बदललेलं आपण पाहिलंय. सिद्धी गणेश कॅटरर्स, महेश कॅटरर्स, संता वॉरियर्स, श्री साई स्पोर्ट्स, त्याचप्रमाणे LIC ऑफ इंडिया, फ्लेमिंगो ॲसेंट आणि बँक ऑफ बडोदा या सर्व आमचे स्पॉन्सर्ड आहेत. त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार, धन्यवाद. थँक्स अ लॉट. घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित घाटकोपर कबड्डी लीग 30 वर्ष 30 आपण पाहत आहोत आणि या 3ऱ्या दिवसातील हा 5वा सामना सुरू आहे. 5th मॅच. आणि आता मात्र या ठिकाणी शुभमने एका महत्वाच्या राईट टर्नला टिपलेला आहे. रनिंग अँड टचला त्या ठिकाणी प्रयत्न होता, थोडासा या ठिकाणी मागे अपयशी ठरला आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून म्हटलं की जोपर्यंत शुभम आतमध्ये आहे तोपर्यंत मॅच कशी चालवायची ती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कालपासून ज्या पद्धतीने त्याचा खेळ शिमरादेवी वॉरियर्स ज्यावेळेस अशा प्रकारचे मिळतात इतर खेळाडू देखील त्याला चांगली साथ देतात, कारण त्यांना कल्पना आहे की आपला सर सेनापती खूप छान आहे, तो घेऊन जाऊ शकतो. मात्र सहज एकदा प्रयत्न करावा लागतो ज्यावेळेस डिक्लेअर केला जातो रेफरीच्या माध्यमातून. त्या पद्धतीने प्रयत्न. येस, इट्स अ बोनस. 4-4 थर्ड रेट साठी जर्सी नंबर च्या कव्हर मध्ये नसॉन आणि या ठिकाणी चुकून गेलेला लेफ्ट कव्हर होती. चार 5 पुन्हा एकदा है तो सब कुछ संभव है. प्रयत्न तोच प्रयत्न होता किरण त्या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न होता. हमारा सिंगम शिवम देंगे शिमरा देवी वॉरियर्स और योग 5 किस कवर पर थोड़ा समय लेकर खेल रहे हैं. इन्हें पता है कि ज़्यादा कुछ अलग करने की ज़रूरत नहीं, जिस तरह से मैच चल रहा है केवल उसे आगे लेकर चलना है. यानंतर होणाऱ्या आजच्या सत्रातला शेवटचा सामना, त्या सामन्यासाठी पहिला पुकार राम जानकी ब्लेसिंग बॉईज वर्सेस भटवाडी साई दर्शन पॅकर्स.
राम जानकी ब्लेसिंग बॉयज वर्सेस भटवाडी साई दर्शन पॅकर्स आपणास खेळण्या दृष्टीनं पहिला पुकार. यानंतर होणारा पुढील सामना बॉईज बटवाडी साई दर्शन पॅकर्स या दोन्ही संघांना खेळण्याच्या दिशेने पहिला पुकार. 6-4 शुभम. ये देखिए, इसलिए मैंने कहा था इस मैदान के हम है सिंघम, नाम है शुभम. शुभम है तो संभव है. कालपासून आपण पहिले एकूण ज्यावेळेस त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार दिला दुसऱ्या दिवसातील त्यावेळेस 17 पॉइंट्स होते. यामधले 7 टच पॉइंट जर आपण पाहिले तर ज्या पद्धतीने त्याने मिळवले त्यामधले काही टॅकल पॉइंट्स होते. सुपर टॅकलमध्ये देखील महत्त्वाची कामगिरी त्याची होती. त्यानंतर ती मॅच वाढवली होती जवळपास 2 ते 3 वेळा. आणि असा खेळाडू जेव्हा तुमच्याकडे असतो त्यावेळेस जास्त प्रशिक्षकाला वेगळं काही प्लॅन करण्याची गरज नसते कारण मॅच जी चालू असते त्या पद्धतीने ते खेळवण्याचा प्रयत्न करतात. थर्ड राईट आणि आल्याच तयार होते. खूप घाई होते. अति घाई संकटाला आमंत्रण देई म्हणून मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक लागतो या खेळामध्ये देखील. चढाई करण्यासाठी उंच पुरा उदयोन्मुख एक युवा टॅलेंटसाठी घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग फार महत्त्वाची आहे कारण या कबड्डी लीगमधून आपण वेगवेगळ्या युवा खेळाडूंना पाहतोय जे येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितच कबड्डीमधलं एक वेगळं उज्ज्वल भविष्य तयार करू शकतात. म्हणतो आपण की खूप काही वेगळ्या प्रकारचा खेळ कबड्डी आहे ज्या खेळामध्ये खूप वेगळ्या प्रकारची टेक्निक आपण कौशल्य बेसिक ज्या खूप काही लवचिकता या गोष्टी लागतात तेवढी चपळाई लागते. तसर तेवढी चांगली लागते. बॉडी बॅलेन्स चांगला लागतो आणि त्या पद्धतीने स्वतःला तुम्हाला तयार करावं लागतं. एखादा डिफेंडर एखादा चढाईपटू म्हणून आवश्यक त्या गोष्टींची गरज असते. शुभम लेफ्ट रेडर आहे कधी राईट रेड म्हणून देखील कामगिरी करतो. हो संधी होती. टाइम आउट शिमरा देवी. आई शिमरा देवी वॉरियर्स विरुद्ध समता वॉरियर्स आणि यानंतर राम जानकी ब्लेसिंग बॉईज विरुद्ध भटवाडी साई दर्शन पॅकर्स. सोनू पवार जर्सी नंबर 8 श्री सिद्धी संघ शुभनजी कांदेवकर सरांचा संघ आहे. संघातील खेळाडू त्याला आपण पाहतोय 3च्या कव्हरमध्ये. आणि आता मात्र या ठिकाणी ओहो शुभम एकटेच गेले होते. इच 1 पॉइंट. मध्ये होती त्यामुळे सुपर टॅकल. येस 9-7 ही मॅच क्लोज होणार आहे. शेवटच्या सेकंड हाफ मध्ये मिनिटापर्यंत जाईल यात मात्र शंका नाही. अजून एक छोट्या सणीचा खेळाडू मात्र छान अशी स्टेपिंग आपण पाहतोय त्याची. या ठिकाणी चढाई करताना थोडासा वेळ घेतोय कारण सोनू आहे आतमध्ये बाहेर शुभम गेलेला आहे त्यामुळे हा ऑल आउट समता वॉरियर्सला द्यावाच लागेल कारण 9-7 जरी गुणसंख्या असली तरी 2ची आघाडी आहे
आणि हा ऑल आउट आता 3 आणि 5 एक 9-5-14 दुसऱ्या बाजूला शिमरादेवी वॉरियर्स देखील मॅच पुढे पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतील किंवा एखादी जर थर्ड रेटसाठी प्रयत्न करणं आत्ताच आपण पाहिल्याच्या पद्धतीने पॉईंट्स मिळाला तर त्या ठिकाणी देखील सुपर कॅचचा अजून एक प्रयत्न झाला तरी मॅच होऊ शकते. थर्ड रेड या प्रकारेच खेळणं पसंत करतील समता वॉरियर्स आणि 1 पॉइंट जेव्हा गरज नव्हती तेव्हा लेफ्ट हँड. प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. बघूया आता ही किंमत कोणत्या संघाला मोजावी लागते. 8-9 आणि संख्या 8 आणि बघूया 8 कोण लावतोय वाट. 8-9 8 वॉरियर्स 9 समता वॉरियर्स. दोन रेडर अजूनही संघात आहेत. एक टर्न आहे एक कॉर्नर आहे. समता वॉरियर्सला कमबॅक करावे लागेल. बघूया पुन्हा एकदा टच करून आलेले आहेत 4 कव्हर मग अशा 3 कव्हर मध्ये संधी. थर्ड रेड आणि त्याला टच झालं नव्हतं आणि त्या अगोदरच या ठिकाणी तो लॉबीमध्ये त्यामुळे ते आउट होते. मात्र दोघं आतमध्ये आले लॉबीमध्ये त्यामुळे हे दोघं बाहेर गेले आणि ते 2 पॉइंट्स मिळत आहेत समता वॉरियर्सला. प्रो कबड्डीचं 8वं पर्व याच लॉबीमधील गुणांसाठी गाजलं होतं पण एका रेडरने अशा पद्धतीने 9 पॉइंट्स कमवले होते. पहिला गेलेला खेळाडू पण पुन्हा बाहेर आणि पुन्हा एकदा हे टॅकल खूप वेगळ्या प्रकारे आतमध्ये गेले होते. हाफ टाइम चेंज द कोर्ट. गुणसंख्या 12 गुण समता वॉरियर्स 9 गुण शिमरादेवी वॉरियर्स 3 गाडी आहे. सेकंड कॉल राम जानकी ब्लेसिंग बॉयज भटवाडी साई दर्शन पॅकर्स टीम मॅनेजर टीम कोच आपण दुसरा पुकार देण्यात आल्याची नोंद घ्या. सेकंड कॉल. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर सेकंड. धन्यवाद. धोपटून उतर मर्दा तू मैदानी मार बाजी सोड नको खेळ अभिमानी. धोपटून उतर मर्दा तू मैदानी मार बाजी सोड नको खेळ अभिमानी. आली नामी संधी तू मार रे मुसंडी. आली नामी संधी मार रे मुसंडी. तुझ्या सगळे घाट कोपर प्रतिष्ठान बोले कबड्डी 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 कबड्डी. मर्दानी खेळाडूंचा भरवून मेळा जगामध्ये JKPL चा गाजे सोहळा. हे मर्दानी खेळाडूंचा भरवून मेळा जगामध्ये JKPL चा गाजे. स्क्रीनवर आपण सर्व प्रेक्षक आपले पाहतोय. स्पर्धेच्या निमित्ताने शहीद योगेश शिवाजी पाटील क्रीडानगरीमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक. सेकंड हाफला सुरुवात करूया. 12-9 अशी गुणसंख्या आहे. सर्व आपण पाहत आहोत स्क्रीनवर. एन्जॉय करतायत कबड्डीचा खेळ. सोनू चढाई
सिद्धई संघ कांदिवली संघाचा खेळाडू यानंतर होणारा आजच्या दिवसाचा शेवटचा सामना राम जानकी ब्लेसिंग बॉयज विरुद्ध भटवाडी साई दर्शन पॅकर्स. चला दोन्ही आता. संघांना विनंती आहे आपणास दुसरा पुकार. राम जानकी ब्लेसिंग बॉयज विरुद्ध भटवाडी साई दर्शन पॅकर्स आपणास दुसरा पुकार. आपण खेळाच्या दृष्टीने तयारीत राहायचंय. दोनची कव्हर आहे आणि सबस्टिट्यूशन जो खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे ऑलराऊंडर त्याला आतमध्ये संधी मिळत आहे आणि सुयोग प्रयत्न करते मात्र पॉइंट घेऊन जाणार आहे. 1 पॉइंट और ऑल आउट का खतरा मंडराता हुआ टीम आई शिमरा देवी वॉरियर्स पर 13-9. चैन लेकर आए और चैन में फंसाया. 1+2 3 पॉइंट बोनस फॉर आई शिमरा देवी वॉरियर्स. 15 16 10 10 16 6 अंकों की बढ़त यहां पर. 4 राम जानकी ब्लेसिंग बॉयज आणि भटवाडी साई दर्शन पॅकर्स आपण तयार राहायचंय. आपण दुसरा पुकार देण्यात आल्याची नोंद घ्या. सुयोग हॅलो क्रीडा रसिक. ज्या क्रीडा रसिकांच्या गाड्या स्टेजच्या पाठीमागे उभ्या केलेल्या आहेत, ज्या क्रीडा रसिकांच्या गाड्या स्टेजच्या पाठीमागे उभ्या केल्या आहेत, आपणास विनंती आहे पाठीमागे क्रिकेटचं पिच आहे. तरी ज्या 4 व्हीलर्स आणि 2 व्हीलर्स आहेत आपणास विनंती आहे आपण आपल्या त्या गाड्या पार्किंगची जागा आहे आपली तिथे उभ्या करायच्या आहेत. MH02 GP 123 771 बाय बुलेट आहेत. आपणास ज्या क्रीडा रसिकांच्या या गाड्या आहेत त्यांना विनंती आहे आपण त्या क्रिकेटच्या पिचवरनं गाड्या काढायच्या आहेत, कारण की त्यामुळे क्रिकेटच्या पिचचं नुकसान होऊ शकतं. सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. बोनस पॉइंट आई शिमरा देवी 1 पॉइंट. थर्ड रीड
या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर शुभमला पुन्हा एकदा पॉईंटसाठी जावं लागणार आहे, कारण 5ची पिछाडी आहे. काल पहिल्या मॅचमध्ये देखील अशीच 7ने मागे होते, मात्र फर्स्ट हाफ नंतर त्यांनी सेकंड हाफमध्ये कमबॅक केलं होतं. आणि ओहो, महत्वाचा पॉइंट, मेरी झलक सबसे अलग, इस मैदान क्या मैं सिंघम, नाम है शिवम. आतमध्ये जाऊन बघा काय पॉइंट लागले 2. इस मैच में कमबैक करना है तो ये खिलाड़ी है, इतना पता है इन टीम का. थर्ड रेड. आणि आता हळूहळू हा जो ऑल आउट झाला तर 3-2 5, 14-5 19. आणि हो 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 हो, काय फिरवलंय बघा, जबरदस्त अक्षरशः. बघा बघा, 10 नंबर ग्रीन कार्ड. मगाशी 2 रेड आणि दोन्ही रेड मध्ये 1-1 पॉइंट. तो पुन्हा एकदा पाहतोय. हो 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 हो, कुठून कुठपर्यंत घेऊन गेले बघा. वक्त का मोरा, शतरंज सी चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. कहां से मैच को कहां लेकर गए. अब ये बन सकते हैं 16-17 है, लेकिन ये 19-17 बन स्कोर. रेड साठी आता सबस्टिट्यूशन. हो हो हो, 1+2 3 पॉइंट्स फॉर आई शिमरा देवी वॉरियर्स. फिर एक बार बता दिया कि यस, कहते हैं ना शांत दरिया भी बहुत खतरनाक होता है, और वही यहां पर कर रहे हैं. बैकफुट पर थे, पीछे थे, लेकिन वहां से इस मैच को लेकर अब चलते हैं 19-17 पर. कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, जीता वही जो डरा नहीं, वो हारा वही जो लड़ा नहीं. कुछ तो अलग करना होगा. इसे कहते हैं कि करेज इज द बेस्ट वेपन इन डेंजर. संकट समय में साहस, शौर्य ये आपका प्रमुख शस्त्र होता है, और उसी आधार पर आपको खेल करना होता है. जिस मैच को जिस अंदाज से लेकर आए 19-17, 2 अंकों की बढ़त, जो पीछे थे 5 अंकों से, अब ये मैच में फिर एक बार बदलाव, एक नई शुरुआत करने की जरूरत सुयोग और उनके खिलाड़ियों को. समता वॉरियर्स, हालांकि समता वॉरियर्स हमारे इस टूर्नामेंट के स्पॉन्सर भी हैं. वे रियली थैंक्स टू श्री साई स्पोर्ट्स,
फ्लेमिंगो Ascent, LIC, Siddhi Caterers, Bank of Baroda, Mahesh Caterers, they've given tremendous support for this beautiful tournament, Kabaddi. कुठून कुठपर्यंत घेऊन गेले बघा. ये देखिए, ये मेरा सुदर्शन चक्र है. शेवटची 5 मिनिटं, लास्ट 5 मिनिट्स. समता आई शिमरादेवी वॉरियर्स 19 एका गुणाची आघाडी. लास्ट राम जानकी ब्लेसिंग बॉईज आणि दर्शन पॅकर्स या दोन्ही संघांना खेळण्याच्या दिशेने तिसरा आणि अंतिम पुकार. फायनल सुयोग 19-20. आता जर पाहिलं तर शुभम देखील बाहेर आहे, 11 नंबर बाहेर आहे. तर दोन महत्वाचे खेळाडू आई शिमरादेवी वॉरियर्सचे बाहेर आहेत, त्यामुळे निश्चितच एक वेगळा खेळ करावा लागेल. शेवटची 4 मिनिटं. एक युवा खेळाडू आहे, जसं गेली 2 पर्व प्रो कबड्डीचं 7वं आणि 8वं नवीन कुमारने गाजवलं. दबंग दिल्लीसाठी आणि अजिंक्यपद मिळून त्यांना दिलं होतं. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी तिसरा आणि शेवटचा पुकार राम जानकी बेसिंग बॉईज वर्सेस भटवाडी साई दर्शन पॅकर्स. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी हा आजच्या सायंकाळच्या सत्रातला शेवटचा सामना राम जानकी बेसिंग बॉईज वर्सेस भटवाडी साई दर्शन पॅकर्स. थर्ड रेड मगापासून थर्ड रेडला देखील याला पॉइंट मिळालेले आहेत, त्यामुळे निश्चितच 20-19 एका गुणाची आघाडी आहे. आणि शेवटचे 3 मिनिटं आणि किरण मिळतो या ठिकाणी, त्यामुळे
सामना आता समान गुणसंख्येवर येणार आहे. 20-20, 20 आणि थर्ड रे आणि तयार होते अक्षरशः. हो हो हो, जबरदस्त. 21-20 काय मॅच. वक्त का मोहरा, शतरंज सी चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. जिसे कहते हैं कि शतरंज में अगर वजीर मर जाए और जिंदगी में अगर जमीर मर जाए तो निश्चित तौर पर खेल खत्म. बहुत ट्राई लिया, बहुत टाइम लिया, बहुत ट्राई करने के लिए रुके, कोई करने की जरूरत नहीं. मैच जिस तरह से देखिए, स्कोर बोर्ड ये चलता हुआ, इस मैच को आगे किस तरह से चलाना है वही कोशिश. आखिरी 2 मिनट. स्कोर्स ज्या स्थितीमध्ये हा सामना आहे, खूप अतिशय अटीतडीचा सामना होऊ शकतो. हा देखील मगाशी देखील आपण 5-5 चढ्यांमध्ये दुसरी मॅच पाहिली होती, ज्यावेळेस देवांश अगोदर आपण पाहिलं तर एक वेगळ्या प्रकार पाहायला मिळाली. या ठिकाणी देखील भटवाडी साई दर्शन, राम जानकी ब्लेसिंग बॉईज दोन्ही संघांनी क्रीडानगरीच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभे राहायचं आहे. भटवाड़ी साई दर्शन पैकर्स, राम जानकी ब्लेसिंग बॉयज. निर्णायक चढ़ाई जो मंजिलों को पाने की चाहत रखते हैं वो समुंदर में भी पत्थरों के पुल बनाते हैं. और जिस तरह से मैच 5-6 पीछे थे और ये अब बोनस के लिए भी ट्राई कर रहे, क्योंकि 6 की कवर है, आधार पर तुरंत जाकर की तलाश कर रहे थे. आखिरी कुछ मिनिट. 21-21, 21-21 शेवटचं मिनिट घडतंय. एक छान कवर यशस्वी. मॅच ज्या स्थितीमध्ये आहे, मात्र या ठिकाणी कोणाची कितवी रेड असणार आहे, शॉट असणार आहे की काही, की थर्ड रेड असणार आहे, हे देखील पाहणं गरजेचं राहील. ट्राय करायची आहे निश्चितच, मात्र 21-21 ची गुणसंख्या आपण पाहतोय त्या पद्धतीनेच खेळ सुरू आहे. कारण या पद्धतीने वेगळ्या प्रकारे आता मात्र या ठिकाणी 1 पॉइंट मिळतोय आणि 22-21 अशी या ठिकाणी टायमिंगला बघा. उदयोन्मुख खेळाडू आहे, आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी. 22-21 एका गुणाची आघाडी. कबड्डीचा रंगमंच आहे, रंगात रंगूया. घाटकोपरच्या लाल मातीने माणसाला माणूस आणि खेळाडूला खेळाडू जोडूया. बघूया तिसऱ्या पर्वाची झाली तयारी, कोण पडते कोणावर भारी. कारण ज्या प्रकारे समता वॉरियर्स आणि शिमरादेवी वॉरियर्स या दोन संघांमध्ये अतिशय अटीतटीचा रोमहर्षक आणि तुळशीचा सामना सुरू आहे. थर्ड रेड आणि आता सामन्याचा गणित अजून बदलणार आहे. 6ची कव्हर, बोनस ऑन आणि या ठिकाणी प्रयत्न निश्चित असणार आहे, तो म्हणजेच आणि बोनस या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण देताना पाहतोय. कारण मॅच जर पाहिली तर हा पॉइंट मिळाला तर इक्वल होऊ शकते का, बघूया की एक अजून या ठिकाणी टाइम बिडणार आहे. मॅच इज ओव्हर, बोनस अँड 22-22 आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. आता टच बोनस आणि ज्याची कवर सक्सेसफुल तो या ठिकाणी वंडरफुल. बघूया कोण पड़ते कोणावर भारी. एक छोटा सा ब्रेक घेऊया और ब्रेक के उस पार अगले मैच की तरफ भी जाएंगे. लेकिन ये मैच जो चल रहा है बहुत ही रफ एंड टफ मुकाबला. अगर आप YouTube के माध्यम से लाइव देख रहे हैं तो ये मैच इक्वल हो चुका है 22-22 पर. अब 5-5 रेड ईच टीम को मिलेगी और जो टच रहेगा ये बोनस बनेगा. तो जिनके पास अच्छी कवर वो यहाँ पर निर्णायक बनने वाले हैं. और रामजन के ब्लेसिंग बॉयज और भटवाड़ी साई दर्शन आपको तैयार रहना है. एक छोटा सा ब्रेक लेते हैं और ब्रेक के बाद सीधा हम लेकर चलेंगे आप 5 फायर.
धन्यवाद. हा हा या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय प्रकाशजी कारंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. राजेश स्टॉप करा जरा. राजेश स्टॉप.
राजेश start. खूप छान मॅच पाहायला मिळाली. क्लोज आणि विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. वॉरियर्स वेल प्लेड. यानंतर शेवटचा सामना राम जानकी ब्लेसिंग बॉईज आणि भटवाडी साई दर्शन पॅकर्स. चला त्वरित तयार राहा. धन्यवाद दादा. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच मनीष साटम, पंच राजेंद्र डांगे, पंच विनायक पेडामकर, गुणलेखक संकेत नागती, सहाय्यक गुणलेखक महेश पोकळे, किरण नाईक, तिसरी चढाई प्रियांका गुरव.